नमस्कार. सायजनी बीड रिपोर्टच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत. मी गणेश सावंत. आपण आज पाहत आहोत थेट संवाद. आज आपल्यासोबत आहेत शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतिताई मेटे. आपण थेट आता त्यांनाच प्रश्न विचारणार आहोत. ताई नमस्कार. आपल्या सायजनी बीड रिपोर्टच्या थेट संवादमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की स्वर्गवासी मेटे साहेबांच्या निधनानंतर शिवसंग्राम ही संघटना आहे, हे संघटन एकत्रित करण्यामध्ये आपण कमी पडत आहात का? कारण मध्यंतरी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसंग्रामच्या आणखी 2 शाखा झाल्या. याबद्दल काय म्हणायचं आपल्याला? नाही, त्याच्यामध्ये 2 बाबी आपल्याला पडताळून बघाव्या लागतील की शिवसंग्रामच्या 2 शाखा झाल्या जे आपण म्हणता आहात, तर या शाखा होण्यासाठी कारण काय होती? आता काही गोष्टींची उघडपणे वाच्यता करणं त्या संघटनेच्या हिताच्या दृष्टीने नसतं, परंतु जे सोडून गेले त्यांचं या क्षेत्रातलं म्हणजे सामाजिक असेल अगर राजकीय असेल ते योगदान काय होतं आणि त्यांनी कोणती ठोस भूमिका घेतली ती बाहेर पडत असताना हे देखील तपासून पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना ते आठवत असेल की साहेबांच्या निधनापश्चात जेव्हा शिवसंग्रामच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली, मी प्रशासकीय सेवेत असल्यामुळे आणि माझ्या काही कौटुंबिक कारणांमुळे त्यावेळेस मी त्या मानसिकतेमध्येही नव्हते. मी स्वतः वेळ मागून घेतला होता या पदाधिकाऱ्यांकडून की मला वेळ द्या. त्यामुळे जेव्हा प्रकटपणे मी संघटनेचं नेतृत्व करत नव्हते तेव्हा ज्यांच्याकडे ज्याला आपण म्हणू शकू की कायदेशीर दृष्ट्या नेतृत्व होतं त्यांची ती जबाबदारी होती, ज्यांच्याकडे या जिल्ह्यामध्ये नेतृत्व होतं त्यांची ती जबाबदारी होती, ती त्यांनी किती तोलामोलाने पार पाडलेली आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे मला कुणाही वरती टीका करायची नाही किंवा कुणाला दोषही द्यायचा नाहीये, परंतु त्याचबरोबर या आरोपाचं खंडनही करायचं आहे की ही संघटना सांभाळण्यासाठी मी कमी पडलेली आहे. कारण आपण जर विचार केला तर साहेबांच्या निधनापश्चात ग्रामपंचायतीचे 2 टप्पे असतील, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील, लेबर फेडरेशनच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसंग्रामने यश मिळवलेलं आहे. अगदी तुम्हाला सांगते की चाकण सारख्या ठिकाणी जर ग्रामपंचायतीमध्ये शिवसंग्रामचा एखादा सदस्य निवडून येत असेल आणि त्याचा आणि ज्योती मेटेचा जर डायरेक्ट कनेक्ट असेल तर मला अजिबात वाटत नाही की शिवसंग्राम सांभाळण्यासाठी मी कुठे कमी पडलेली आहे. स्वर्गवासी मेटे साहेबांच्या नंतर शिवसंग्राम जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये जेव्हा साहेब होते तेव्हाची संघटना आणि आता आहेत तुमच्या नेतृत्वात तुम्ही संघटना चालताय, तुम्हाला फरक काही जाणवतो का संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये? नाही, एक बाब तर आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल की साहेब असताना जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते होते ते थोडेफार अपवाद जर सोडले तर आज अजूनही शिवसंग्राममध्ये कायम आहेत आणि त्यांच्यामध्ये एक दुर्दम्य आशावाद आहे जो त्यांनी माझ्या नेतृत्वामध्ये पाहिलेला आहे. आणि मी तर म्हणेन की साहेब असताना समजा ते 2 पावलं चालत असतील तर आज ते 6 पावलं चालत आहेत. म्हणजे इतकी चिकाटी आणि इतकी त्यांची ती या संघटनेप्रती साहेबांप्रती असणारी ती निष्ठा आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की आपण निवडणूक लढवणार म्हणजे की तशा बातम्या आल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, मग असं काय झालं की आपण त्या लोकसभेच्या निवडणुकीतून आपण माघार घेतली? लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी जेव्हा एखादा पक्ष आपल्या सोबत असतो तेव्हा त्यांच्यासोबत जाऊन ती निवडणूक लढवण्यावरती ठाम होते. जेव्हा लक्षात आलं की पक्षाने मला उमेदवारी नाकारलेली आहे तेव्हा स्वाभाविकच मग प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभेचे जे विधानसभा क्षेत्र आहेत त्या मतदारसंघांमध्ये आमची असणारी यंत्रणा आणि मग तिथे आपण विजयाप्रत जाण्याची शक्यता, या दोन्ही गोष्टींचं मूल्यमापन करणं गरजेचं होतं आणि ते मूल्यमापन केल्यानंतरच मग मी ती भूमिका घेतली की आता मला निवडणूक लढवणे शक्य नाही किंवा ते उचित होणार नाही. शिवसंग्राम महायुतीचा भाग होता त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यानंतर आपण शरद पवारांची भेट घेतली, पण त्यामुळे तर आपल्याला ना म्हणजे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली ना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे नेमकी ही मागणी जनतेतून आली होती की ज्योती मेटेंनी लोकसभा निवडणूक ही बीड मधून लढवावी. आणि त्यानंतर म्हणजे बघा आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. आणि जर महाविकास आघाडीकडून
अनुकूलता तुम्हाला प्रथमदर्शनी दिसत असेल तर मग ते महाविकास आघाडीकडे आपण जाण्यास हरकत नाही, हा विचार करून आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. परंतु त्यांच्याही पातळीवरती त्यांचे काही असतील इफ्स अँड बट्स, त्यामुळे माझ्या उमेदवारीचा तो विचार झालेला नाही. परंतु मला असं अजिबात वाटत नाही की यांच्यासोबत गेल्यामुळे त्यांच्याकडनं विचार झाला नाही. उमेदवारी जाहीर झालेली असल्यामुळे तो टप्पा तिथे महायुतीचा संपलेला होता आणि मग तो महाविकास आघाडीचाच एक होता. आणि महाविकास आघाडीकडनं जेव्हा उमेदवारी मिळाली नाही तेव्हा निश्चितच त्या पक्षाने त्यांच्या पातळीवरती योग्य तो विचार केलेलाच असेल. शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा भाग होता आणि भाग असताना की मेटे साहेबांना बी मंत्रिपद दिलं गेलं नाही. त्याच्यानंतर की तुम्हाला बी त्या ठिकाणी उमेदवारीबाबत त्यांनी कधी विचार केला नाही. अशा परिस्थितीमध्ये आज मितीला तुम्ही महायुतीकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे की महाविकास आघाडीकडे युतीबाबत? आम्ही कुणाहीकडे म्हणजे कमी किंवा जास्त लक्ष केंद्रित केलेलं नाही. शिवसंग्रामची ही भूमिका आहे की शिवसंग्रामला विधानसभा निवडणूक लढायची आहे आणि ही विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ज्याला आपण म्हणू शकू की आमच्या गुणवत्तेच्या आधारे म्हणजे आमची योग्यता आहे. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसंग्राम आपली ताकद राखून आहे. त्यामुळे आमच्या योग्यतेचा विचार करून जो सोबत घेईन त्यांच्यासोबत जाण्याची आमची तयारी असेल. त्यामुळे कल आमचा कुणाही एकाकडे आहे किंवा नाही असं आता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसंग्राम किती जागांवर निवडणूक लढवणार आहे? सध्या स्थितीमध्ये आम्हाला 5 जागांवरती अनुकूलता दिसलेली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या नंतर या 5 जागांवरती आम्ही जिथे अनुकूलता दिसली तिथे आमची चाचपणी आणि आमचे सर्वे वगैरे ते आम्ही केलेले आहे. कुठल्या कुठल्या जागा आहेत त्या 5 जागा कुठल्या आहेत? याच्यामध्ये रायगड मधली एक आहे, त्याला आपण कोकण म्हणू शकू. त्याच्यानंतर विदर्भातली आहे आणि मराठवाड्यातील जागा आहे. मुंबईतील पण एक जागा आहे. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये साहजिकच बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा बराच इफेक्ट आपल्याला लोकसभेत दिसून आलेला आहे. आता विधानसभेमध्ये तसा दिसून येईल. मग उद्याच्या निवडणुकीसाठी तुम्ही जरांगे पाटलांची मदत घेणार आहात का? मग जरांगेंनी जर उमेदवार दिले तर तुम्ही त्यांचे उमेदवार असाल का? नाही, आता एक तर जरांगे पाटील यांनी त्यांची राजकीय भूमिका 20 तारखेला स्पष्ट करू असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या मुद्द्यावरती आताच आपल्याला भाष्य करता येणार नाही. पण एक बाब मी आवर्जून सांगू इच्छिते की मनोज जरांगे पाटील यांची आणि शिवसंग्रामची समाजाच्या म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका एकच आहे. म्हणजे की 5 वेळेस विनायकराव मेटे हे विधान परिषदेवर गेले आणि ह्या 5 वर्ष म्हणजे 25 वर्षाच्या कालखंडामध्ये मेटे साहेबांनी मराठा समाजाबरोबर बहुजन समाजाची कामे अनेक केली. मग ते कामे केलेले असताना उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी की तुम्ही मतदारांना किंवा जे काही समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? ह्या सगळ्या मतदारांना मी एकच सांगेन की मेटे साहेबांनी कायम विस्थापितांसाठी लढा दिलेला आहे. आणि एक बाब लक्षात घेतली पाहिजे की राजकारणामध्ये विस्थापितांना संधी देणं आणि विस्थापितांसाठी लढणं हे फार अभावाने पाहायला मिळतं. त्यामुळे या विस्थापितांचा चेहरा मेटे साहेब होते आणि मेटे साहेबांच्या पश्चात शिवसंग्राम विस्थापितांचा चेहरा म्हणूनच वावरणार आहे किंवा त्यांची तशीच भूमिका राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या मतदारांनी आमच्या भूमिकेचा जरूर विचार करावा. उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत. प्रामुख्याने इकडून क्षीरसागर कुटुंबियाकडून 2 क्षीरसागरांचं नाव येते, अन्य पक्षाकडून वेगवेगळे नावं येतात. या सगळ्या वेगवेगळ्या नावांमध्ये तुम्हाला की प्रमुख विरोधक कोण वाटेल, तुम्हाला प्रतिस्पर्धी कोण असेल तुमचा बीड विधानसभा? निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती प्रतिस्पर्धी मानूनच आपल्याला पुढे जावं लागतं. मग त्याच्यामध्ये प्रमुख किंवा गौण असा काहीच मुद्दा नसतो, कारण प्रत्येकाची बलस्थानं प्रत्येकाच्या उणिवा आपल्याला विचारात घेऊन आपली रणनीती आखायची असते. त्यामुळे एखाद्या ठराविक व्यक्तीकडे मी प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाही. शिवसंग्रामने मराठ्यांचं नेतृत्व कायम पद्धतीने केलेलं आहे. मग नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर ज्योती मेटे निवडून येतील असं वाटतं? नाही, आम्ही नुसत्या मराठ्यांच्या मतदानावरती लक्ष केंद्रित करतोय हा कृपया समज बाजूला ठेवा. कारण मेटे साहेबांनी केवळ मराठा समाजासाठी काम केलं नाही. ते सांगायचे की मी मराठा समाजाचा आहे, मी मराठा समाजासाठी काम करतो. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम आरक्षणावर बोलणारे हे एकमेव आमदार होते, धनगर आरक्षणाचे पुरस्कर्ते होते. आणि हे करत असताना विकास कामांच्या बाबतीमध्ये साहेबांनी कधीही पक्षीय भेदाभेद केला नाही. त्यामुळे या सगळ्या बाबींची ज्याला आपण साकल्याने विचार करतो तेव्हा ही पुंजी हे संचित मेटे साहेबांचं निश्चितच आहे.
त्यामुळे मराठा समाजासाठी काम करत असताना बहुजनांसाठी साहेब काम करत राहिले. त्यामुळे या सगळ्या बहुजनांना आमची साथ असणार आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्योतिताई मेटे यांचे मतदारसंघाबाबत व्हिजन काय असेल निवडणुकीला सामोरे जाताना? एक म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आजवर विकासाची गंगा स्पर्शून सुद्धा गेलेली नाही. गंगा वाहने तर सोडून द्या, त्या गंगेचा स्पर्शही झालेला नाही. या जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी, महिलांक सशक्तीकरणासाठी सगळ्यांनी केलेलं दुर्लक्ष, म्हणजे एक छोटीशी गोष्ट घ्या. ह्या बीडचं मुख्यालय असणारं बीड शहर आहे. या बीड शहरामध्ये महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. म्हणजे अशा ज्याला आपण म्हणू शकू की सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव आहे. एक मी महिला आहे, त्याच्यामुळे महिलांच्या प्रश्नावरती मी सातत्याने लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण सर्वाधिक तरुणाईचा देश म्हणतो भारताला, तेव्हा या बीड जिल्ह्यातील बेरोजगारांचे तांडेच्या तांडे आपल्याला चाकण MIDC असेल, अगर अन्य MIDC मध्ये जाताना दिसतात. तर त्यांच्याकरता आपल्याला काम करायचं आहे की हा बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी, या जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसाय येण्यासाठी इथल्या पायाभूत सोयी सुविधांचा विकास होणं अतिशय गरजेचं आहे. गेली कित्येक वर्ष बीड शहरासह किंवा बीड मतदारसंघावर जास्तीत जास्त हे क्षीरसागर कुटुंबियांची सत्ता राहिलेली आहे. आणि तुम्ही आताच एक सांगितलं की या एकही स्वच्छतागृह नाही. मग हे त्यांचं अपयश आहे? निश्चितच. जर नगर परिषद तुमच्या ताब्यात असेल आणि तुम्ही वर्षानुवर्ष, म्हणजे आयदर तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या कुणीतरी त्या तिथे नगराध्यक्षपद भूषवलं असेल, तर हे निश्चितच त्यांचं अपयश आहे. म्हणजे ज्यांनी तिथे राज्यकर्ते म्हणून कामकाज केलेलं आहे त्यांचंच अपयश आहे हे. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्या सोबत युती करण्याबाबत कोणासोबत बोलणी चालू आहे का तुमची? आम्ही दोन्हीकडनं प्रस्ताव दिलेला आहे आणि सगळ्यामध्ये आमची ही ठाम भूमिका आहे की आम्हाला विधानसभा लढायची आहे. त्यामुळे ती विधानसभा लढायची आहे हे सांगून झाल्यानंतर ज्यांच्याकडनं सकारात्मक किंवा अनुकूल प्रतिसाद येतोय त्याची आम्ही वाट पाहतो आहोत. उद्याच्या निवडणुकीसाठी की तुम्ही सांगितलं की 5 जागांवर शिवसंग्राम लढणार आहे आणि समजा उद्या आपल्याला जरांगे पाटलांनी उमेदवार दिले महाराष्ट्रामध्ये, मग तुम्ही इकडं आघाडी किंवा महायुती सोबत जाताल की जरांगे पाटला सोबत जाताल? विषय असा आहे, जरांगे पाटील आणि स्वर्गवासी मेटे साहेब हे संलग्न होते. या दोघांनी अनेक आंदोलनं केलेले आहे स्वतः, किंवा जरांगे पाटील जेव्हा जेव्हा उपोषणाला तेव्हा बसायचे, तेव्हा अनेक वेळा मेटे साहेबांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे 3 पर्याय उभा राहिले, इकडून दोघांनी सांगितलं की मला शिवसंग्रामची युती पाहिजे, तुम्ही माझ्यासोबत पाहिजे, आणि इकडून जरांगे पाटीलही म्हटले की मला ज्योतिताई माझ्यासोबत पाहिजे, ह्या तिघांच्या वेळेस तुम्ही काय निर्णय घ्या? नाही, मुळात जरांगे पाटील यांनी त्यांची राजकीय भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही आणि ती जेव्हा राजकीय भूमिका स्पष्ट होईल तेव्हा त्याचा आम्ही जरूर विचार करू. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की कुठलीही भूमिका घेत असताना, म्हणजे मेटे साहेबांनी देखील कायम समाजाच्या हितासाठीच काम केलेलं आहे. मग तो जेव्हा मी समाज म्हणते तेव्हा मी फक्त मराठा समाजाचा उल्लेख करत नाही किंवा तो फक्त मराठा समाज आमच्या नजरेसमोर असत नाही, परंतु या समाजासाठी लढत असताना अन्य समाजालाही सोबत घेऊन जाण्याची साहेबांची सातत्याने भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही समाजाचं अहित होईल अशी शिवसंग्रामची भूमिका कदापि असणार नाही. ताई, शेवटचा प्रश्न घेतो. उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस शिवसंग्राम बीड विधानसभेसाठी प्रचाराच्या दरम्यान असेल, त्या प्रचारामध्ये तुमचे प्रमुख असे 5 मुद्दे जे कुठले असतील की ते लोकांना भावतील, लोकांच्या मूलभूत गरजा असतील त्या, किंवा भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही निवडून याल त्यावेळेस म्हणजे प्रमुख 5 मुद्दे कुठले असतील ते की त्याच्यावर तुम्ही काम करा? प्रमुख 5 मुद्दे म्हणण्यापेक्षा मी जे म्हणेन की इथला न झालेला विकास, मग न झालेल्या विकासाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा मग इथे विकास का होऊ शकला नाही, इथे औद्योगिकीकरण का होऊ शकलं नाही, मग याला कारणीभूत असणाऱ्या तुमच्याकडे असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांचा अभाव, मग या पायाभूत सोयी सुविधा कशा वाढविता येतील. म्हणजे साधा तुम्ही रेल्वेचा प्रश्न घ्या, 2 निवडणुका आपण ह्या रेल्वेच्या बाबतीमध्ये अनुभवलेल्या आहेत. किमान MIDC मध्ये उद्योग येण्यासाठी तिथे ज्या काही रस्ते, पाणी आणि वीज या सुविधा लागतात त्या का उपलब्ध होऊ शकत नाहीत. मग MIDC साठी काही वेगळी सोय करता येऊ शकते का? शहरामध्ये भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत तुमच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या असतील, म्हणजे कचरा उचलणे किंवा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असेल, या सगळ्या बाबींवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. बीडमध्ये नव्याने समाविष्ट झालेला भाग, त्या नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहेत. या सगळ्यांचा आपल्याला एक
सर्वंकष आराखडा तयार करावा लागणार आहे आणि तो आराखडा घेऊन आम्ही या विधानसभा निवडणुकांमध्ये जाणार आहोत आणि आमचं हे या जनतेला अभिवचनही असणार आहे की या सगळ्या समस्यांचा आम्ही जरूर विचार करणार आहोत. वाचकांनो, ज्योतिताई बेटे यांनी रिपोर्टरच्या थेट सवालांना उत्तर तर दिलेलेच आहेत. पाहू आता आगामी उद्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ज्योतिताई मेटेंचं लक्ष विधानसभेबरोबर बीड शहरातल्या विविध विकास कामाच्या प्रश्नावरही असेल. धन्यवाद.